हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनाम व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बरे आहात ना? सो मंडळी, मी आलो आहे कोकण नगरीमध्ये माझ्या येणे गावात आणि मे महिन्याची सुट्टी आहे त्याच्यामुळे धमाल असते. आंबे, फणस, काजू हे सगळे आपले कोकणी जे फळं आहेत ते खायला मिळत आहेत आणि चंग आहे. सो एकंदर कोकणातला माहोल हा मजा धमाल करण्यासारखा आहे. बरेचशी गावची मंडळी आलेली आहेत, मित्रमंडळी आलेले आहेत. सो भेटतोय, काही जुन्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देतोय आणि बऱ्याचशा गोष्टी पुन्हा एकदा आपण जुन्या आठवणीत गेल्यासारखा भासतोय. सो मंडळी, चला तर आपण आज या एपिसोडला सुरुवात करूया. आज आपल्या एपिसोडच्या माध्यमातून आपण जाणार आहोत आंबवलीमध्ये. आंबवली या गावी केळशीमधील बुद्रुक, आंबवली बुद्रुक हे या गावाचं नाव आहे. केळशीच्या जवळच आहे. सो त्या ठिकाणी जाणार आहोत आणि ते गाव पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने तिकडे आत्ता सध्या वातावरण आहे, कोण कोण आलं आहे. सो मी मोठ्याला घेऊन चाललो आहे आंबवलीमध्ये. सो चला तर या व्लॉगला सुरुवात करूया. आणि म्हणजे तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनही आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा. त्याचबरोबर सॅम सफरनाम व्लॉग या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चलो, आपला प्रवास इथून चालू होतो आहे येळणे गावातून. चला तर मंडळी, आपण आता केळशीच्या आधी असणारं गाव म्हणजे आंबवली बुद्रुक या गावी निघालेलो आहोत. कोकणची लाल परी पाहिली खूप छान वाटतं, जुन्या आठवणी जाग्या होतात. आपले येळणे गाव ते आंबवली हा प्रवास साधारण 15 ते 20 मिनिटाचा आहे. आपण आंबवली या गावी पोचलेलो आहोत. हे गावातील ग्रामदेवतेचं मुख्य मंदिर आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. सुंदर असा मंदिराचा परिसर आहे. आता आलो तो आता गेली ते सावित्रीची वाडा ते झारवायला परडी द्यायचे ना ते या खांना आला तो रोजचा ना अगं वर्गाने चालाय ना तो बघायला वर्गा पंगत काय कमाल दृश्य आहे ना. निळा शुभ्र आकाश आणि त्यात वसलेलं हे गाव. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हे केवळ आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं. कोंबडा ओरडण्याचा आवाज आला की कोकणात आल्यासारखं वाटतं. हे बघ, अळूची उसरी आणि करवंद, कोकणचा रानमेवा हे आपल्याला कोकणात प्रामुख्याने खायला मिळतं. तुमच्या इन्नाच मला ते ओळखतात. हो, इन्ना, मांडवी, लोणावळी. त्यांचा ते वारक्या दिल्याचा फोन करतो. काका, तुमचं नाव सांगा. नरेंद्र हरिचंद्र आंबलसकर. आपल्या इथे काय काय बनतात इकडे आपल्या लाकडापासून? इथं लाकडापासून खवणी, पाट, विजे याचं म्हणतात. आणि कुठे कुठे पोचवतात हे? आडा, उटंबर, वाल्ले, केळशी, आंबोली. अच्छा, हे कुठलं लाकूड, कुठलं आहे? सागाचं आहे? शिवणीचा शिवणीचं लाकूड आहे. शिवण शिवणीचं लाकूड तोडला, त्याच्यानंतर मग सुकवलं, चिरकाम करता ना ते? काम करून तुकडे केले. हं. ते तुकड्याच्या नंतर साईडवरती फल्या कापल्या. अच्छा. साईडवर फल्या कापून हं. त्याला हे करायला लागतं, पॉलिश, म्हणजे हे रंदा मारायला लागतं. रंदा मारून पॉलिश करून नंतर पाती लावायची. रंदामिंदा तुम्हीच मारता की केशीला घेऊन येता? नाही, अच्छा, सर्व येतं. हा फक्त फल्या काढून आणायच्या. केळशीतून फळ्या पाडून आणायच्या. मिलवरनं. अच्छा, मग एका याची पाटाची किती किंमत आहे? याचे 300 रुपये. 300 रुपये. याची 300 आणि विलीची 500. वेल्लीची 500. हा. अच्छा, दुकानात पाठवता तुम्ही माल? हं? ना इकडं ऑर्डर दुकानातले ऑर्डर असतात का कशा? ना अशा घरगुती. घरगुती बनवता? हं. अच्छा. किती वर्ष झाले ते सब बनवत आहे? हे आता झाले 2 वर्ष. 2 वर्ष. ऑपरेशन झालं ना हं. तोंडाचा. हं. पहिला मिस्त्री काम करायचा, घरांची काम. अच्छा, हं. मग तुम्ही आता कुठे शिकलात हे? हे कुठं नाही, घरीच्या गावातच. गावात शिकला? हो. स्वतःहून शिकलो.
असं बोलतात आपल्या गावी काय कामधंदे नाही, पण हे जर अशी कामं करायला गेलो तर बरीच सोय आहे. वरीची आहेत. पण कामं करता आली करायला पाहिजे. गेलं तर वरीच आहेत. फक्त करता आली पाहिजे. हा फक्त करता आली पाहिजे. नुसती कामाला ह्या कामाला वरण नाही. आता ऑपरेशन झाल्यापासून आपल्या घरीच करतात. अच्छा. पहिला सगळीकडे आडा विडा सगळी घरांची कामं करायचं. ते आता ऑपरेशन झालं ना तोंडाचा, ते आता 2-3 वर्ष झाली ऑपरेशनला. तेव्हा हे घरी 2 वर्ष हाच काम. अच्छा. पहिल्या फाडून आणायच्या मिलवरनं लाकडून हे आता. अच्छा बापरे. हे काय काय आहे? हे कुठली कुठली हत्यार आहे ती? ही पटाशी आहे, ही हातोडी, हा रंदा आणि ही आपली कटर, करवत. या सर्व ऑर्डरचे सामान आहे ते सगळं? हो सगळी ऑर्डरची आहे. पावसाच्या आधी करून द्यायचं आहे ना? पावसाच्या आधी पावसात जशी ऑर्डर येईल ना तशी बनवायची आणि द्यायची. अच्छा. आणि तिकडे काय पाट बनवलेत ना ते? हा ते फाड बनवलेलं. लाकूड कोणाला जर हवा असेल तर आंबवलीमध्ये बाबांना कॉन्टॅक्ट करा. हा ते तुम्हाला योग्य रेटमध्ये आणि एक पारंपरिक पद्धतीने बनवून देतील. बघा, एक बनवले तर किती 4-5 वर्ष तरी टिकते नाही? जास्त 10 वर्ष. काय बोलताय? हो. हा. हिला काय नाही होत. म्हणजे 500 रुपये मध्ये 10 वर्ष तरी टिकते हो बनवले. 10 वर्ष जातात. काय नाही होते. अच्छा. मग तुम्ही शिकलात का हे काम, सुतारकाम कसं काय, की पहिल्यापासूनच नाही, आवड? बघून हे सगळं. बघून? हो इकडं नाही कुठं पुन्हा हे. अच्छा अच्छा. ही स्वतःहून कला शिकलो. बरोबर. हे दुसरे बनवतात ना ते बघून. अच्छा. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये. बाय बाय.